नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा शेतातली फुलं झेंडूची तर किती छान आलेली आहेत. खूप दिवसानंतर मी इकडे आलेले आहे, कारण खूप पाऊस चालू होता. आणि जरी आलते तरी मोबाईल आणला नव्हता, कारण पावसामुळे मोबाईल नाही. कारण काय होईल, 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला होऊन जाईल. मोबाईल जर भिजला की संपला विषय, असं होईल. म्हणून मोबाईल काही मी आणत नसते. पण आज पाऊस पूर्णपणे उघडलेला आहे, म्हणून म्हटलं चला छान असं झेंडूच्या बागेतून नुसतं फिरून यायचं होतं. झेंडू तोडायला आलेलेच आहेत, पण आता तोडणार आहेत उद्या किंवा परवा. तर खरं तर हा कालचा व्हिडिओ आहे. काल संध्याकाळी गेलो होतो आम्ही शेतात. तर बघू शकता किती छान असे फुलं आलेले आहे. आणि जास्त वल्ल असल्यामुळे आम्ही काही जास्त याच्यात गेलो नव्हतो. कडाकडानेच हिंडलो, पण फुलं खूप छान होती आणि खूप सुंदर दिसत होती. आणि संध्याकाळची वेळ होती, तर खूप छान वातावरण होतं. आणि आता खूप म्हणजे आता दुसरा तिसरा तोडा असेल याचावाला, तरी पण भरपूर सारे फुलं आहेत आणि खूप छान झेंडू आहेत. तर बघू शकता फूल पण खूप मोठं-मोठं आहे आणि कळ्या पण अजून भरपूर आहे. तर किती दिवस झाले ना, मी इकडे आले होते तेव्हा छोटे-छोटे झाडं होते, म्हणजे कळ्या लागल्या होत्या आणि लावले तेव्हा. आता ही तिसरीच वेळेस आहे. पण असं पाऊसच तेवढा आहे, सगळ्यांना माहिती आहे. पावसामुळे अजिबात येता येत नव्हतं. आणि जरी आलो तरी बी मोबाईल वगैरे मी काही संग आणत नव्हते. मोबाईल घरीच असतो. आता शेतात यायचं म्हटलं की मोबाईल आणणं म्हणजे भीतीच वाटते, कारण भिजायची भीती वाटते ना त्यामुळे. तर त्यामुळे मी मोबाईल आणत नाही. पण आज पाऊस उघडलेला आहे. बऱ्याच जणांकडे पाऊस उघडलेला आहे. अजिबात पाऊस नाही आहे सध्या. पण आज सकाळी चालू झालेला आहे आमच्याकडे. काल अजिबात नव्हता, परवा काल दुपारी झाला होता थोडा. आणि मग नंतर अजिबात नव्हतं. सकाळी झाल्यानंतर ऊन पडलं होतं. आणि आज पण सकाळपासून चालू झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान असे फुलं आलेले आहेत. गवत पण भरपूर आहे, म्हणून मग थोडंसं बाजूबाजूलाच आम्ही मी व्हिडिओ केला, कारण म्हटलं नको वल्ल्यात तुडतं ना रान. तर बघू शकता किती छान असं आहे. आणि पिवळं-पिवळं दिसतं, जिकडे नजर जाईल तिकडे पूर्ण छान असं वातावरण आहे. आणि वेलं वगैरे तर आहेच, आता असतंच तेवढं शेतात. तर बघू शकता तुम्ही. जे आपण आत्ता लावलेले आहेत ते अजून छोटे-छोटे आहेत. ते दुसरीकडे आहेत. नाही का त्या दिवशी मी गाडी आली, आम्ही कपाशी वगैरे खुरपली त्या दिवशी. आणि हे दुसरीकडचे झेंडू आहेत हे. पण हे पण खूप छान आहे. आणि आता तिकडे जर ते जास्त लांब असल्यामुळे तिकडे जाणं नाही होत. पाऊस होता त्यामुळे. पण जाणार आहे, बघू आपण तिथे पण गेल्यावर नक्कीच व्हिडिओ करेल. पण मला आहे ना फुलंच खूप आवडलेलं. फूल किती छान आलेलं आहे आणि किती मोठं आलेलं आहे बघा. ह्याच्यापेक्षा मोठे-मोठे फुलं होतात बरं का. मी मागे तोडून नेले होते ना, तर तोडून नेलेल्या फुलाचं तरी काय म्हटलं व्हिडिओ करावा, म्हणून नव्हता केला. तर खूप मोठे-मोठे फुलं येतात, असे प्लेटसारखे मोठे-मोठे. आणि पूर्ण जर उमललं ना हे फूल, तर खूप मोठं होतं. एका हातात पण एक फूल मावत नाही, असं इतकं मोठं फूल होतं. तर बघू शकता खूप छान असे फुलं आहेत. आणि आता जरा कमी-कमी बी होत चाललेले आहे. आणि त्याची म्हणजे ती वाढ पण थोडीशी कुठल्यावानी वाटत आहे. आलतो संध्याकाळी फिरायला, तर म्हटलं चला व्हिडिओ करावा एक. नाहीतरी आपल्या तिथं काय बागेतच तेच असतंय. म्हणून म्हटलं चला आज नवीन काहीतरी व्हिडिओ पण येईल आणि फिरणं पण होईल. त्यामुळे संध्याकाळी खूप छान वातावरण होतं. पार 6, 6:30 झाले होते. म्हटलं आता स्पष्ट दिसतं की नाही दिसतं, पण दिसत होतं थोडं-थोडं, म्हणून आपलं केला सर्च एक व्हिडिओ. तर आता बघूया उद्या काय होतंय. उद्या तर जायचं आहे तिकडे, त्या झेंडूच्या तिकडे जाऊ आपण. मग मी तुम्हाला दाखवेल की कसे तिकडे झेंडू आलेले आहेत. आणि कपाशी, इथे पण कपाशी आहे. बघा किती छान असं फुलं आहे. खरंच खूप सुंदर आहे ना. आणि इथे पण कपाशी आहे. तर बघू शकता तुम्ही ही कपाशी किती छान अशी आलेली आहे. गवत आहे, म्हणजे एकदा खुरपली, एकदा हाकल त्याच्यात ट्रॅक्टर हे केलेलं आहे. आणि तरी पण त्याच्यात गवत झालेलं आहे. तर थोडीशी पातळ पण झालेली आहे. पण चला काही ठिकाणी पातळ, काही ठिकाणी दाट झालेली आहे. पण ते दुसरीकडे आहे ती छान आहे. ही एकदम साधारण आहे. तर बघू शकता ही जमीन कशी आहे. जरी खळगटवाणावर आहे तरी आपली घराजवळ आहे. म्हणजे अशा ह्याच्यातच पण मी जिथे बाग केलेला आहे ना, तिथे खूप सारं खत टाकते. त्यामुळे तिथं म्हणजे भरपूर सारे फळं, फुलं आणि भाजीपाला भरपूर चांगला येतो, कारण भरपूर प्रमाणात शेणखत मी तिथे देत असते. आता उद्या तर आपण करूयाच तिथला व्हिडिओ, मग तुम्हाला दाखवेलच मी. आणि झाडं पण आता आपले खूप छान झालेले आहेत. तर नक्कीच व्हिडिओ बघत जा, व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा. आणि असाच सपोर्ट राहू द्या माझ्या. तर इतके भरभरून कमेंट करत ना, खरंच खूप छान वाटतं.
काय होतं ना, हे ना नेमकं व्हिडिओच्या शेवटी बोलण्यात येतं. आता पुढचे व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला बोलणार आहे, कारण धन्यवाद तर मानलेच पाहिजे सर्वांचे. इतका सारा आपल्याला सपोर्ट करतात. बाकी काही असो, जे मनापासून सपोर्ट करतात ते करतातच. आपल्याला आपण त्याच्यातून काय कमवतो आहे, काय नाही कमवत, हे आपल्या नशिबाचा विषय आहे. पण सपोर्ट करणारे मागं नाही सरत, हे खूप छान आहे. जेवढा प्रयत्न होईल तेवढा सपोर्ट करत असतात. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आणि आपण ते तिकडे रानात गेलो, खरं पावसामुळे नाही जाऊ वाटत, पण गेले तर मी नक्कीच तिकडं पण व्हिडिओ टाकेल. चला आपण भेटू परत. बाय बाय.